तर एकंदरीतच मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाची कशी गळचेपी होतीये हे पुन्हा एकदा आजच्या या जाहिरातीवरून पुढे आलेलं आहे। इंडीड ही नोकरीबाबत माहिती देणारी वेबसाईट आहे आणि त्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली। मुंबईमधल्या मरोड भागे या ठिकाणी आर्या गोल्ड नावाच्या कंपनीमध्ये डायमंड फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन मॅनेजरच्या जागेसाठी जाहिरात आहे। मात्र त्यासाठी केवळ महाराष्ट्रीयन नसलेले उमेदवार अर्ज करू शकतात असा उल्लेख या जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे। आणि याच विषयावर आमचे प्रतिनिधी प्रवीण दाभोळकर यांनी इथल्या मॅनेजरशी संपर्क केला, मात्र त्यांनी उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केलं। आणि याच विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर विजय वडेट्टीवार आहेत। वडेट्टीवार सर, आपण ऐकली असेल ही बातमी, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची मराठी भाषेची गळचेपी होताना सातत्याने पुढे येत आहे, मात्र यावर ठोस अशी काही पावलं निघत नाहीयेत। वचक बसेल असं कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाहीत, या कंपन्या बंद होत नाहीत। काय नेमकं यावर उपाय करता येईल, काय आपली भूमिका असेल? नाही, महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रामधल्या मातीवर ही विशेष करून मुंबईमध्ये मरोड सारख्या एका मुंबई शहरामध्ये ही कंपनी इस्टॅब्लिश आहे। सगळं इथे इथली वीज, इथला पाणी, इथली म्हणजे इथली भूमी आणि फायदा मात्र रोजगाराचा महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना आणि त्यातलं त्यात पुन्हा मेल हे जे काही चाललंय, खरं तर इतकी हिंमत या राज्यामध्ये ज्या कंपन्या काम करतात, ही आर्या गोल्ड, याची एवढी हिंमत कशी होते खरं की महाराष्ट्राच्या बाहेरील उमेदवारांना महाराष्ट्रात सोडून बाहेरच्या उमेदवारांना प्राधान्य, असं महाराष्ट्रातल्या कंपनीची हिंमतच कशी होते, हा खरा प्रश्न येतो। म्हणजे या प्रश्नाची सुरुवात इथून करायला पाहिजे। आणि जर सरकारचा धाक असेल किंवा कारवाईचा बडगा जर त्यांना भीती वाटत असेल तर ते इतकी हिंमत करू शकले नसते। मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिणार आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही लिहिणार आहे आणि मी सांगणार आहे की या कंपनीवर FIR दाखल करा। महाराष्ट्राच्या तरुणांना रोजगाराची संधी असताना महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना घ्यायचं, हेही फक्त मुलांना मेललाच घ्यायचं, फिमेलचा पत्ता पण, म्हणजे हे पुरोगामी राज्य आहे। फुले शाहू आंबेडकरांनी पुरुष आणि स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याचा लढा दिला होता आणि आज ते मिळतंय आपल्या सगळ्यांना। या राज्यामध्ये अशा प्रकारची हिंमत करणं, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि याच्यावर त्वरित FIR करा म्हणून मी मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहे। अगदी वडेट्टीवार सर, अत्यंत हा महत्त्वाचा मुद्दा आहे। एकतर हिंमत कशी होते, त्यामुळे सरकारने यावर वचक बसेल असा काहीतरी कायदा करणं गरजेचं आहे। आणि दुसरीकडे रोजगार निर्मितीसारखा एवढा मोठा प्रश्न आहे, एवढ्या घोषणा बजेटमध्ये होतात, त्यासाठी वेगवेगळ्या योजना आपण राज्यात सुद्धा आणतोय, पण त्याच ठिकाणी जर महाराष्ट्रातल्या युवकाला तरुणाला जर नोकरी मिळणार नसेल तर या सर्व रोजगाराला अर्थ काय आहे, नेमका कोणासाठी आहे, हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। धन्यवाद, आपण झी24 तास बरोबर बोललात। वडेट्टीवार सर, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्या बरोबर होते।